नमस्कार, मी डॉक्टर सौरभ पटवर्धन, नंदादीप नेत्रालय येथे मी नेत्र चिकित्सक म्हणून काम करतो। आपण मागच्या व्हिडिओमध्ये एका समस्येविषयी जाणून घेतलं, ते म्हणजे डोळ्यासमोर दिसणारे जाळ्या किंवा ठिपके, रेषा, ज्याला आम्ही आमच्या भाषेमध्ये फ्लोटर्स असं म्हणतो, जे विट्रियसमध्ये डिजनरेशन झाल्यामुळे तयार होतात आणि ते बऱ्याच लोकांना दिसत असतात। आणि ह्या फ्लोटर्समुळे आपण पाहिलं की मी बोललो होतो की याच्यामुळे आपल्याला तसा काही त्रास होत नाही, आपल्या दृष्टीवर त्याचा सहसा परिणाम होत नाही आणि त्याच्यासाठी आपण काय काळजी घ्यायची असते आपण या व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल। जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसाल तर खाली लिंक दिलेली आहे, त्याच्यावर जाऊन तो तुम्ही जरूर पहा। आता काही लोकांना हा प्रश्न असतो की तुम्ही सांगितलं डॉक्टर की या फ्लोटर्समुळे काही त्रास होत नाही किंवा दृष्टीला काही तसा धोका नसतो आणि त्याचे काही धोक्याची सायन्स जे तुम्ही सांगितले त्या व्यतिरिक्त त्याला काही करायची गरज नसते, पण तरीसुद्धा आम्हाला त्याचा त्रास होतोय आणि त्याच्यामुळे आम्हाला त्याच्यासाठी काहीतरी उपाय तुम्ही सुचवला पाहिजे। तर या फ्लोटर्ससाठी एक ट्रीटमेंट उपलब्ध आहे, ज्याला फ्लोटरेक्टॉमी असं म्हणतात किंवा आम्ही त्याला विट्रेक्टॉमी असंही म्हणतो। ही जी विट्रेक्टॉमी प्रोसिजर असते ही बेसिकली पडद्याच्या साईडनं आम्ही जाऊन ज्या भागामध्ये हे फ्लोटर्स तयार होतात म्हणजे विट्रियस जेली, तर ही जेली जी असते ती डोळ्यातून आम्ही काढून टाकतो आणि त्याला आमच्या भाषेमध्ये पार्स प्लाना विट्रेक्टॉमी असं म्हणतात किंवा त्याला फ्लोटरेक्टॉमी असंही म्हणतात। तर याचा सल्ला आम्ही सगळ्यांनाच का देत नाही, याचं कारण असं आहे की जेव्हा आम्ही कुठल्याही रुग्णांचे जे त्रास असतात त्यासाठी जेव्हा एखादी प्रोसिजर सुचवतो त्यावेळी आम्ही त्या प्रोसिजरच्या मागच्या बेनिफिट्स आणि रिस्क याचा एक आढावा घेत असतो। त्यामुळे ज्या व्यक्तींना या फ्लोटर्समुळे तसा कुठलाही त्रास नसतो, ज्याच्यामुळे त्यांच्या दैनंदिन कामामध्ये कुठल्याही अडचणी नसतात आणि त्यांना जास्त त्रास जाणवत नसतो, त्यांना आम्ही ह्या उपचारांचा सल्ला देत नाही। पण अर्थात ज्या रुग्णांना ह्या फ्लोटर्समुळे जास्त त्रास होतोय, त्यांना दिसण्यामध्ये अडचणी येत आहेत आणि त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये या फ्लोटर्समुळे इतका त्रास जाणवतोय की त्याच्यामुळे त्यांना अडचणी वाढत आहेत, तर अशा व्यक्तींसाठी आपण ही विट्रेक्टॉमी प्रोसिजर करू शकतो। या विट्रेक्टॉमी प्रोसिजर नंतर साधारणतः आठवडा ते 15 दिवस तुम्हाला रेस्ट लागते आणि त्यानंतर तुम्ही पूर्ववत काम करू शकता। आता या विट्रेक्टॉमी प्रोसिजरमध्ये काही रिस्क असतात का? तर विट्रेक्टॉमी प्रोसिजरमध्ये आम्ही पडद्यापासून या विट्रियस जेलीचा जो भाग असतो तो काढून टाकत असतो आणि त्यामुळे 1 ते 2% लोकांना यानंतर पडद्यामध्ये छिद्र होणे, पडद्याचा काही भाग सरकणं किंवा पडद्याला सूज येणं असे त्रास जाणवू शकतात। अर्थात 100पैकी 1-2 जणांनाच हा त्रास होण्याची शक्यता असते, त्यामुळे तशी ही प्रोसिजर सेफ आहे, परंतु आम्ही तरीसुद्धा ही प्रोसिजर अशा लोकांसाठीच राखीव ठेवतो ज्यांना या फ्लोटर्समुळे खरंच खूप त्रास असतो। फ्लोटर्ससाठी काही औषधं किंवा ड्रॉप्स असतात का ज्याच्यामुळे ते ठीक होऊ शकतं? तर त्याच्यासाठी कुठले असे स्पेसिफिक औषधं किंवा ड्रॉप्स नसतात, पण बऱ्याचदा आम्ही काही ड्रॉप्स डोळ्यामध्ये घालायला देतो ज्यामुळे डोळ्याचा त्रास तुम्हाला कमी वाटतो, किंवा काही मेडिसिन्स किंवा विटॅमिन्स आम्ही देतो आणि ज्याच्यामुळे काही काळ गेल्यानंतर तुम्हाला या फ्लोटर्सचं जे वर जे तुमचं सारखं लक्ष जात असतं ते कमी होतं। यासाठी काही लेझर्स उपलब्ध आहेत का? परदेशात काही लोकांनी याच्यासाठी एक लेझर पण वापरण्यास सुरुवात केली आहे, परंतु या लेझरचा उपयोग फक्त काही मोठ्या फ्लोटर्ससाठीच होतो आणि अशा केसेस फार मिनिमल असतात, त्यामुळे आम्ही शक्यतो कुठल्याही लेझरचा वापर या फ्लोटर्ससाठी करत नाही। त्यामुळे तुम्हाला खरंच ह्या फ्लोटर्समुळे खूप त्रास असेल आणि त्याच्यामुळे तुमच्या दैनंदिन जीवनात फार त्रास होत असेल तर तुम्ही या ऑपरेशनचा विचार करू शकता, परंतु अर्थातच याचा सल्ला आम्ही तुमच्या डोळ्याची पूर्ण तपासणी केल्यानंतरच देऊ शकतो। धन्यवाद।